नमस्कार मित्रांनो. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये मी प्रकाश गलांडे बीड केअरच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या सदरामध्ये 12 ते 18 जानेवारी 2025 दरम्यानच्या महत्वाच्या चालू घडामोडी. नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ. महाराष्ट्र राज्य सरकारने नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पहिली वेसल सुरू केली. या मेट्रो मार्गामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे आणि स्थानिकांना जलद व सोयीस्कर परिवहन सेवा मिळणार आहे. 12 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. विविध शालेय आणि महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये युवांसाठी प्रेरणादायी भाषण आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित विशेष कार्यक्रम झाले. आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. गोव्यात आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला. विविध देशातील चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि त्यामध्ये भारतातील चित्रपटांना विशेष महत्त्व देण्यात आले. भारताच्या विविध सांस्कृतिक धारा चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणण्यात आल्या. वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन. महाराष्ट्र सरकारने वृक्षारोपण अभियान 2025 अंतर्गत एक मोठे वृक्षारोपण कार्यक्रम सुरू केला. 18 जानेवारीला राज्यभर विविध स्थळी शालेय मुलांच्या सहभागातून वृक्षारोपणाचे कार्य पार पडले. आर्थिक सुधारणा पॅकेज जाहीर. केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन आर्थिक सुधारणा पॅकेज जाहीर केले. यामध्ये छोटे उद्योग, शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी कर सवलती आणि अनुदानाचा समावेश आहे. भारत चीन सीमावाद चर्चा. भारत आणि चीन यांच्या सीमावादावर चर्चा सुरू असलेल्या स्थितीत दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये शांती राखण्यासाठी विविध उपाययोजना स्वीकारल्या गेल्या. पर्यावरणीय धोरणात सुधारणा. भारत सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी नवीन धोरण जाहीर केले, ज्यात प्रदूषण कमी करण्यासाठी औद्योगिक आणि वाहतूक क्षेत्रात सुधारणा केली जाईल, तसेच क्लीन एनर्जी वापरण्याचे महत्त्व दिले गेले. क्रीडा क्षेत्रातील सन्मान. भारतातील क्रीडा क्षेत्रातील काही खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे युवा पिढीसाठी प्रेरणा मिळण्याची आशा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या साप्ताहिक चालू घडामोडीच्या सदरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची आणि पाहत राहा बी एड्युकेअरचा YouTube चॅनल. धन्यवाद.